आता आपण आहोत शुगर फॅक्टरीमध्ये. आपल्यासमोर जे मोटर दिसत आहे त्या मोटरला जो इलेक्ट्रिकल सप्लाय दिलेला असतो त्या इलेक्ट्रिकल सप्लायचे पॅनल त्यांना त्यांचे जे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी डक्टेबल ACचा फ्लो दिलेला असतो. त्या डक्टेबल ACमधील कॉईलचा आपण मेंटेनन्स करणार आहोत. थोडक्यात जुनी कॉईल काढून नवीन कॉईल इन्स्टॉल करणार आहोत. तर जुनी कॉईल म्हणजे ती वारंवार लिकेज होत असल्यामुळे नवीन कॉईलची आता आपण अनबॉक्सिंग करत आहोत. ती कॉईल पण आपण चेक करून घेतलेली आहे. त्या कॉईलमध्ये सक्शन लाईनला 8 mmच्या साईजनुसार ब्रेझिंग टॉर्चच्या फ्लेमने होल करून घेतलेला आहे. कॉईलचे जे कनेक्शन आहे त्याचे समोरील टोक आपण गरम करून साफ करून घेतलेले आहे, जेणेकरून आपण समोरील पाईप त्याच्यामध्ये इझी बसून जाईल. त्याच्यासोबत आपण एक्सपान्शन वॉल्वमधून आलेली 1/4ची कॉपर पाईप सक्शन लाईनला ब्रेझिंग करून घेतलेली आहे. ब्रेझिंग व्यवस्थित प्रॉपर झालेलं आहे. आता आपण एक्सपान्शन वॉल्वचं पण प्रॉपर ब्रेझिंग करून घेणार आहोत. यामध्ये आपण इनडोर खाली न घेता जाग्यावरती कॉईल चेंज करत आहोत. अशा प्रकारे ब्रेझिंग पण आपले कंप्लीट झालेले आहे. आता आपण कॉईल इनडोर युनिटमध्ये इन्स्टॉल करू. इन्स्टॉल प्रॉपर झाले की नाही ते चेक करून घेतले. असेच आपले रोज नवनवीन व्हिडिओ येत जातील. इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स. थँक्यू.